स्थानीय स्वराज्य संस्था चुनाव के मद्देनजर राजनीतिक हलचलें और सियासती दांवपेच उभर कर आ रहे हैं। इसी कड़ी में मुंबई में नितिन सरदेसाई ने कहा कि मतदाता सूची को स्वच्छ रखने और दोबारा मतदान रोकने का कार्य चुनाव आयोग का होता है, लेकिन अब यह जिम्मेदारी पार्टी स्तर पर भी निभाई जा रही है। दादर से पूरे मुंबई क्षेत्र में आयोजित बैठक में उन्होंने बताया कि यह राजनीतिक बैठक नहीं बल्कि चुनावी कार्यप्रणाली को समझाने के लिए आयोजित की गई है। उन्होंने स्पष्ट किया कि कुछ लोग दोबारा या बोगस मतदान करते हैं और इसे रोकने के लिए पार्टी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन दिया जा रहा है। नाही, दादर परिसरातलेच लोक आहेत असं नाही आहे, तर संपूर्ण दक्षिण मुंबई लोकसभेतले लोक आहेत आणि दक्षिण मध्य लोकसभेमधले सुद्धा आमचे पदाधिकारी इथं आलेले आहेत। आणि आजच्या बैठकीचा विषय हा तसा एका अर्थाने थेट राजकीय नाही आहे, पण पक्षांतर्गत निवडणुकीच्या कामकाजाबाबत ज्या बैठका सुरू आहेत तशी ही बैठक आहे। प्रत्येकाने निवडणुकीच्या काळामध्ये नक्की कसं काम करायचं, मतदार याद्यांवरती कसं काम करायचं याबाबतची आजची बैठक आहे आणि तशा पद्धतीचं मार्गदर्शन आज आमच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्ही करणार आहोत। सर, मतदारांमध्ये अनेक घोळ आहे, तुम्ही सगळ्यात समोर आणलं, तुम्ही हेही सांगितलं सगळ्यांना की दुबार मतदान आम्ही होऊच देणार नाही, असं पुढे सगळ्यांचं एक चैतन्य आहे का, त्याबद्दल विचार आहे? नाही, स्वाभाविक आहे की अशा पद्धतीचे दुबार किंवा बोगस मतदार, दुबार मतदार एकाच वेळेला 2-3 मतदारसंघामध्ये जाऊन वोट करत असतात, 2-3 बूथवर जाऊन वोट करत असतात, असंही घडतं आणि बोगस मतदार तर असताच कामा नयेत आणि त्यामुळे त्या सगळ्याचा निवडणूक निकालांवरती विपरीत परिणाम होत असतो। तो होऊ नये म्हणून त्याच्यावरती कसं काम करायचं या बाबतीत आपण किती सखोल अभ्यास यादीचा केला पाहिजे आणि निवडणुकीच्या दिवशी आपण याबाबतीत अत्यंत जागरूकपणे अशा गोष्टी घडत असतील तर त्याला विरोध केला पाहिजे। खरं तर एका अर्थाने हे निवडणूक आयोगाचं काम होतं, पण ते जर करत नसतील तर राजकीय पक्ष म्हणून आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना हे करणं भाग आहे आणि ते आम्ही करण्यासाठी हे प्रशिक्षण एका पद्धतीने देतोय। नासिक में कांग्रेस को बड़ा झटका लगा है, जहां पूर्व विधायक और जिलाध्यक्ष श्रीश कुमार कोतवाल ने बड़ी संख्या में कार्यकर्ताओं सहित भाजपा में प्रवेश किया। मंत्री गिरीश महाजन की उपस्थिति में हुए इस कार्यक्रम में शहर के कई पूर्व पदाधिकारी भी भाजपा में शामिल हुए, जिससे संगठन को स्थानीय स्तर पर मजबूती मिली है। यवतमाल नगर परिषद चुनाव के लिए प्रशासन ने तैयारी तेज कर दी है। कुल 2,32,000 से अधिक मतदाता मतदान करने वाले हैं। शहर में 248 मतदान केंद्र स्थापित किए गए हैं, जिनमें 11 केंद्र संवेदनशील माने गए हैं। इस संबंध में विस्तृत जानकारी निर्वाचन निर्णय अधिकारी गोपाल देशपांडे ने दी। यवतमाळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 याची घोषणा झालेली आहे। 10 तारखेपासून नामनिर्देशन पत्र सादर करणे सुरू झालेले आहे। नामनिर्देशन पत्र हे उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत सादर करायचं आहे। त्याची शेवटची तारीख ही 17 नोव्हेंबर असणार आहे। 17 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील। त्यानंतर 18 तारखेला नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल। छाननीच्या नंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जर अपील नसेल तर 21 तारखेपर्यंतचा वेळ आहे आणि अपील असेल तर 25 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र वापस घेऊ शकतात। त्यानंतर 26 तारखेला उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे आणि उमेदवारांची अंतिम यादी देखील त्यावेळेस फायनल केली जाईल आणि 2 डिसेंबरला मतदान प्रत्यक्षात सुरू केलं जाईल। सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे आणि 3 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाईल। तुमच्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवावा, मतदान करावे व आपला अधिकार बजवावा। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास ताबडतोब आमच्या निदर्शनास आणून द्यावे। आपण आदर्श आचारसंहितेची उल्लंघन करणाऱ्यावरती कठोर कारवाई यावेळेस केली जाणार आहे। नवी मुंबई में बेलापुर विधानसभा क्षेत्र से विधायक मंदा मात्रे ने दावा किया कि आगामी महानगर पालिका चुनाव में भाजपा बेलापुर की अधिकांश सीटें जीत कर देगी। उन्होंने कहा कि महापौर पद के चयन में बेलापुर का योगदान निर्णायक साबित होगा। कालच नवी मुंबई महानगरपालिकेने आरक्षण जाहीर केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीचं। या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आरक्षणामध्ये या जो मतदारसंघ आहे बेलापूर आणि ऐरोळी याच्यामध्ये 1 महिलांना सीट जादा मिळालेली आहे। त्यामुळे पहिली प्रथम तर मी महानगरपालिकेचं अभिनंदन करते की गेल्या 95 पासून ज्यावेळी मी नगरसेविका झाली त्यावेळेपासून आजपर्यंत महिला राज या महापालिकेत आपण पाहिलेलं आहे। महिला महापौर असतील, महिला स्टँडिंग चेअरमन असतील किंवा सभापती असतील, यावेळी 1 सीट जादा मिळाल्यामुळे सगळ्या महिलांमध्ये मुंबईचा एक आनंद आहे। आपल्याला माहिती आहे 95 पासून मी जी राजकारणात आल्यापासून ज्या महानगरपालिकेची पहिली सदस्य
याचपर्यंत म्हणजे जवळजवळ आज इतकी वर्ष या महानगरपालिकेचा कारभार पाहिलेला आहे आणि तो पुढे तसा सुरळीत राहावा. आणि मला वाटतं आता महिलाच महापौर असेल आमच्या इथे. मतदारसंघ हा प्रामुख्याने आपल्याकडे 51 वॉर्ड आहेत. या 51 वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त ज्या सीट निवडून येतील भारतीय जनता पार्टीच्या त्या बेलापूर मतदारसंघातून येतील. जवळजवळ 51 उमेदवार असताना आपल्याला जवळजवळ इथे 34 ते 35 जागा भारतीय जनता पार्टीला अशा चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मार्जिनने निवडून येतील. आणि जास्त प्रयत्न आम्ही करू तर त्या आमच्या जास्त, पण उगाच अतिशय युक्ती नाही करत, पण 35 किंवा 34-35 जागा या आमच्या सहज निवडून येणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या. तर बेलापूरचा हा नवी मुंबईमध्ये वरचष्मा नक्कीच राहणार आहे. आणि सगळ्यात जास्त माझ्या मतदारसंघात महिला आलेल्या आहेत, त्यामुळे महिला राज हे पुन्हा एकदा माझ्या नेतृत्वात हे इथं सिद्ध करणार आहोत. बेलापूरमधून सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येणार आणि महापौर बनवताना सिंहाचा वाटा हा बेलापुर मतदारसंघाचा है। गोंदिया जिले में शिंदे शिवसेना ने स्पष्ट किया है कि जिले के सभी नगर परिषद और नगर पंचायत चुनाव पार्टी खुद के दम पर लड़ेगी। जिला प्रमुख सोनू कुथे ने कहा कि गोंदिया विधानसभा क्षेत्र में पार्टी की पूर्व सफलताओं को देखते हुए किसी भी अन्य दल को उन्हें कमतर नहीं आंकना चाहिए। आमचा एकला चलोरीचा नारा आहे। आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आहे ते आमचे आहे। तर आम्ही लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आम्ही हे निवडणूक सोबळावर लढायला पाहिजे। सर्वच ठिकाणी सोबळावर लढणार आहात की काही ठिकाणी? चारही ठिकाणी आम्ही सोबळावर लढण्याचे इच्छुक आहोत। कार्यकर्ते इच्छुक आहेत। उमेदवार केव्हा? आमचे नगराध्यक्ष उमेदवार 15 तारखेपर्यंत या 16 तारखेला आम्ही जाहीर करणार आहोत। निवडणुकीचे नगराध्यक्ष पदावर मताकरिता आमच्याकडे बरेच आवेदन आलेले आहेत। तर आम्ही 15 तारखेच्या नंतर एक आमची टीम बसून आमचे ते लोक आम्ही एक करणार आहोत। गोंदिया विधानसभेला शिवसेनेने दोनदा आमदार दिलेले आहे जनतेने। तर ह्या वेळेला गोंदिया नगर परिषदेमध्ये चांगलं पोषक वातावरण आहे शिवसेनेकरिता। जर एखादा मित्रपक्षावर बोलायचा विषय असेल तर आम्ही त्यांचं बोलण्यास तयार आहोत। तो काही विषय सब्जेक्ट नाही आहे, पण जर सम्मानजनक व्यवस्था होत असेल तर आम्ही बोलू, अन्यथा आम्ही ताकदीने सोबळावर लढण्यास इच्छुक आहोतच। आमची तशी तैयारी पूर्णपणे चालू आहे। जलगांव जिले के चोपड़ा नगर परिषद चुनाव से पहले राष्ट्रवादी शरद पवार गुट में असंतोष सामने आया है। कई पदाधिकारी भाजपा और राष्ट्रवादी अजित पवार गुट में शामिल हो गए हैं। इन प्रवेशों से स्थानीय राजनीतिक समीकरणों पर स्पष्ट असर दिखाई दे रहा है। आता आपल्या पक्षाच्या वतीने नगरपालिकेचं कसं नियोजन आहे आणि काय पुढची रणनीती कशी? नुकताच काही आमच्या तालुक्यातले ज्येष्ठ नेते आणि इतर पदाधिकाऱ्यांचा काल अजितदादा गटात प्रवेश झालेला आहे। त्याच्यामुळे नवीन जी टीम आहे त्यांना उलट इथं त्यांचा उत्साह वाढलेला आहे। कारण की आत्तापर्यंत चोपड्यात काय होत होतं आणि कशा पद्धतीने इलेक्शन चालत होते आणि कशा पद्धतीने उमेदवाऱ्या दिल्या जात होत्या हे सगळे सर्वश्रुत आहे। आणि म्हणून जे नवीन जे खऱ्या अर्थानं ज्यांना इथं इलेक्शन्स लढायचं आहे त्यांच्यामध्ये उत्साह आहे। असे काही जे इच्छुक आहेत त्यांचा आमच्याशी संपर्क चालू आहे। आणि कालच जेव्हा प्रवेश झाला त्याच्यानंतर माननीय शरद पवार साहेबांचा, त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष आमचे नेत्यांचे आमचा संपर्क झालेला आहे। त्यांनी सगळे सूत्र आणि सगळं की अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की जेणेकरून आपल्याला या पक्षामध्ये तुतारीच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावाने आपल्याला उमेदवारी लढायची की जे वोट बँक शरद पवार साहेबांची आहे ती वोट बँक जी एक विचारधारा आहे जी आपण ज्याला सेक्युलर पार्टी म्हणूयात की त्या पद्धतीने आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे। आणि जे आपली मतं आहेत आणि जे निर्णायक आहेत ते मतं आपल्याजवळ येतील आणि निश्चितच या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार साहेबांचा जो एक वर्चस्वाचा जो बालेकिल्ला है तो निश्चित या ठिकाणी राखला। सिंधुदुर्ग के कनकौली में पूर्व विधायक वैभव नाइक ने स्पष्ट किया कि प्रस्तावित युति शिंदे शिवसेना के साथ नहीं बल्कि शहर विकास आघाड़ी के नाम से एक पक्ष विरहित गठबंधन के रूप में होगी और इस प्रस्ताव को उद्धव ठाकरे की सहमति प्राप्त है। नाही, शिवसेनेचे चारही महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर हिंदुत्वाच्या मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एकत्र घेऊन निवडणूक लढवणार आहोत। तर तुमचे चारही उमेदवार जाहीर झाले का? कधीपर्यंत नाही, अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत आमचे, परंतु नगराध्यक्षाचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर उद्धवजींच्या आणि नेत्यांच्या
माध्यमातून ते डिक्लेअर येणाऱ्या 2 शुक्रवारपर्यंत होते. महाविकास आघाडीची शक्यता मावळली कारण वेंगुर्ला असेल तर सावंतवाडी असेल या ठिकाणी आधीच उमेदवार जाहीर करण्यात आले. तुमच्याकडून सावंतवाडी जाहीर करण्यात आला, वेंगुर्ला काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला. जाहीर केलं आहे तरी पण अजून त्यांना पक्षाच्या नेत्यांनी अजून शिक्कामोर्तब केलं नाही. आज काँग्रेसचे निरीक्षक सुद्धा या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे ते एकत्र बसून चर्चा करतील. काय वाटतं महाविकास आघाडीची शक्यता कितपत आहे? नाही आता मालवणमध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र करून काम करतोय. कणकोलीमध्ये सुद्धा सगळे लोक सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन काम करतायत आणि सावंतवाडी वेंगुर्ल्याबाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केलेले आहेत आणि त्यांच्यावर कसं जायचं या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे. म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा शहर विकास आघाडीकडे तुमचा जोर आहे? नाही फक्त कणकोलीमध्ये, बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून लढवतो. महाविकास आघाडीची शक्यता आहे कणकोली जिल्ह्यात? होईल काही एखादा अपवाद वगळता महाविकास आघाडी होईल. कणकवली बाबतीत तुम्ही नगर विकास आघाडी एकत्र शहर विकास आघाडी करणार होता, त्यामध्ये उद्धवजी नाराज आहेत असं चर्चा नाही उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका आम्ही सांगितलेली आहे. उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली. आम्ही उद्धवजींच्या विचारावर अमित शहाने डावलून सगळे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या पक्षातील अनेक जण पक्षांतर करतात, म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये असेल किंवा शिवसेनेमध्ये असेल, काय नाही आता जे पक्षांतर करतात ते स्वार्थासाठी तिकिटासाठी किंवा पैशासाठी करतात. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेनी लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये आपण बघितलं की एका पक्षातला उमेदवार दुसऱ्या पक्षात त्यांच्यातच आता शिंदेचं भाजपमध्ये शिंदे चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हटवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही काम करतो. जिल्ह्याचे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत सतीश पारकर असतील किंवा सतीश पारकर असतील, हे सुद्धा लवकरच पक्षांतर करतील अशा पद्धतीची चर्चा आहे. आणि आता ह्या चर्चेला काही अर्थ नाही कारण ते अजूनही आमच्यावर काम करतायत आणि जे काम करतील त्यांना घेऊन आम्ही काम सुरू ठेवणार आहोत.